तर आज आपण पुशअप्स ही एक्सरसाइज शिकणार आहोत. तर पुशअपमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की बाबा मूवमेंट काय होत आहे. ठीक आहे. खूप सारे ट्रेनी असतात, त्यांना फक्त फ्लोअर पुशअपच माहीत असते, पण पुशअप नेमकं कसं करायचं ते आपण नंतर जाणून घेऊया. पण त्याच्या अगोदर जॉईंटची मूवमेंट काय होत आहे ते महत्त्वाचं आहे. तर पुशअपमध्ये आर्म्स तुमचे साईडला असतात, इथे असतात, राईट. आणि ही मूवमेंट होत असते, राईट. ह्याला आपण थोडंसं बायोमेकॅनिक्स जाणून घेऊया. ठीक आहे. तर ह्याला हॉरिझॉन्टल ॲडक्शन म्हणतात आणि ह्याला हॉरिझॉन्टल ॲबडक्शन म्हणतात. ठीक आहे. तर तुम्ही पुशअप्स कुठे पण करा, ही मूवमेंट 101% होणार आहे. ठीक आहे. तर हॉरिझॉन्टल ॲडक्शन आपण मोस्टली करतो. मग ह्याच्यामध्ये जॉईंट्स इन्वॉल्व कोणते होतात? शोल्डर जॉईंट, एल्बो जॉईंट, रिस्ट जॉईंट आणि तुमचे स्कॅपुलीजसुद्धा इन्वॉल्व होतात. आता डायरेक्टली आपण जे पुशअप्स फ्लोअरवर करतो ते खूप ॲडव्हान्स असते, पण नवीन जे क्लायंट्स असतात त्यांना ॲडव्हान्स पुशअप करणं अवघड जाते. मग त्याचे प्रत्येक एक्सरसाइजचं प्रोग्रेशन असते आणि रिग्रेशन असते. प्रोग्रेशन म्हणजे एकदम आपण त्या एक्सरसाइजचा थोडंसं ॲडव्हान्स हे करतो. आणि रिग्रेशन म्हणजे एकदम कमी, म्हणजे एकदम बेसिक फॉर्ममध्ये. आणि प्रोग्रेशन म्हणजे एकदम ॲडव्हान्स फॉर्म. तर एकदम बेसिक फॉर्म कोणता आहे एक्सरसाइजमध्ये? ठीक आहे. तर आपण सुरुवात करूयात. हां, तुम्हाला वॉल दिसते? ठीक आहे. व्ह्यू चेंज करूया. ठीक आहे. सगळ्यात बेसिक पुशअपचं रिग्रेशन बेसिक एक्सरसाइज ही वॉल पुशअप असते. ठीक आहे. जे की बरेच लोक करू शकतात. तर तुम्हाला सुरुवात इथून करा. मग हे झालं रिग्रेस्ड व्हर्जन कशाचं? पुशअपचं. मग ह्याच्यानंतर आपण काय करू शकतो? ह्याच्याहून आपण थोडंसं हाय अँगलला पुशअप करू शकतो. तर एक्झाम्पल मी दाखवतो. दिसतंय? ही हाईट आहे समजा. आता हे थोडं प्रोग्रेस्ड व्हर्जन झालं, म्हणजे प्रोग्रेशन झालं. याच्याहून सुद्धा मग तुम्ही अजून
त्याच्यामध्ये प्रोग्रेशन ॲड करू शकता. ते आपण इथं बघूया. हे नेक्स्ट प्रोग्रेशन आहे. ओके, आता याच्यानंतरचं प्रोग्रेशन याच्यानंतरचं जे प्रोग्रेशन असते ते नीज, गुडघे तुमचे फ्लोअरवर राहायला पाहिजे आणि पाच. याच्यानंतरचं प्रोग्रेशन काय राहू शकते बघ, साईडला दाखव. मूवमेंट सेमच आहे, पण बॉडीची पोझिशन आपण चेंज करतो पुशअप्समध्ये. कोणाला करता येतं, कोणाला करता येत नाही. याच्यानंतरचं अजून एक प्रोग्रेशन असते, ते मी दाखवतो. इथंच ठेवायला पाहिजे. हे पण एक प्रोग्रेशनच आहे. पुढचं प्रोग्रेशन हे एक प्रोग्रेशन झालं. आता तुम्ही अजून असे बरेचसे प्रोग्रेशन्स करू शकता. तर मी तुम्हाला अजून काही महत्त्वाचे प्रोग्रेशन्स दाखवतो, जे की तुम्ही करू शकता. बघा, ही पोझिशन आहे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही पाय क्लोज ठेवता हे तुम्हाला हार्ड जाते. जेव्हा तुम्ही थोडं वाईड ठेवता थोडं सोपं जाते.
अजून ह्याच्यानंतर एखादं प्रोग्रेशन करायचं असेल सिंगल लेग, हे असे प्रोग्रेशन्स तुम्ही पुशअपमध्ये करू शकता. तर एकच एक्सरसाइज आहे, पण तुम्ही बेसिक रिग्रेस्ड व्हर्जनपासून ते प्रोग्रेस्ड व्हर्जनपर्यंत करू शकता. अजून याच्यामध्ये ॲडव्हान्स खूप टेक्निक्स आहेत, जे की आपण फोर्सेसचा वापर करून मसलची रिक्रुटमेंट, जसे की आपल्याला पुशअप करताना आपण जे पुशअप्स करतो ते मोस्टली आपल्याला चेस्ट आणि शोल्डर, थोडंसं ट्रायसेपवर इफेक्ट पडतो, म्हणजे त्याच्यावर टेन्शन क्रिएट होते. पण आपण जे डायमंड पुशअप करतो, आपण काय गृहीत धरतो की ते ट्रायसेपसाठी आहे. पण मी तुम्हाला एक आयडिया देतो. पुशअप्स करा. पुशअप करताना तुम्ही वर येऊ नका, ठीक आहे. पण ग्राउंड जे आहे, जमीन जे आहे, ते जमीनसुद्धा एक फोर्स क्रिएट करते, ग्राउंड रिॲक्शन फोर्स. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की जे लायटर एंड असते ते मूव्ह होते आणि जे हेवीएस्ट एंड असते ते जाग्यावरच असते. म्हणजे जसं की पुशअप्स करता तर जमीन कुठंच हलत नाही, पण तुम्ही हलता, म्हणजे तुमची बॉडी लायटर एंड झाली आणि जे फ्लोअर झालं ते हेवियर एंड झालं. तर तुम्ही फोर्सेस यूज करून मसल्सचं रिक्रूटमेंट चेंज करू शकता, ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला